नमस्कार, मी डॉक्टर दृष्टी बोत्रे, होमिओपॅथिक कन्सल्टंट. पाणी तर सर्वच जण पितात, बट तुम्हाला माहिती आहे का, पाणी पिल्यानंतर आपल्या बॉडीमध्ये जाऊन पाणी अमृतचं काम करतं की विषाचं? हे तुम्हाला ठाऊक आहे का? तर आजची व्हिडिओ ही त्याचीच आहे. बट व्हिडिओला सुरुवात करायच्या आधी मी लास्टला बोनस पॉइंट सुद्धा सांगणार आहे, सो शेवटपर्यंत बघायला विसरू नका. आता मोस्टली पाणी तर आपण सर्वजण पितात, बट जेवताना जे पाणी पितो ते इम्पॉर्टंट पाणी असतं. ते आपण 3 सिच्युएशन नुसार पाहून घेऊया. पहिली सिच्युएशन जेव्हा आपण जेवत असताना पाणी पितो ती. सेकंड सिच्युएशन जेवल्यानंतर पाणी पितो. थर्ड सिच्युएशन असणार आहे जेवायच्या आधी पाणी पितो. ते आपण एक 1 बाय 1 डेमो नुसार पाहून घेऊया. मला माहिती आहे का, आपल्या पोटामध्ये जठराग्नी प्रेझेंट असते. जठराग्नीचं काय काम आहे? तर डायजेशनचा. फॉर एक्झाम्पल, जेव्हा फूड आपण शिजवत असतो तेव्हा गॅसची गरज लागते, सो दॅट फूड आपला प्रॉपर शिजलं जाणार. त्यासारखं आपल्या पोटामध्ये ही गॅसची गरज असते. ती गॅसचं काम जठराग्नी करते, सो दॅट आपलं फूड प्रॉपर डायजेस्ट होण्यासाठी. आता आपण सिच्युएशन्सला जाऊया. पहिली सिच्युएशन आहे जेव्हा आपण जेवताना पाणी पित असतो. त्याआधी तुम्ही अज्युम करा, हा स्टमक आहे आपला, हा ग्लास आपला स्टमक आहे. तर आपण ह्याच्या आधी जठराग्नी प्रेझेंट करूया, जठराग्नी निर्माण करूया. थोडस कापूस टाकलाय आणि कापूर टाकते. तुम्ही हे घरी कधी करू नका, हे फक्त एक डेमो साठी आहे. जठराग्नी चालू झालेली आहे आपली. ओके. तर फर्स्ट सिच्युएशन जेव्हा आपण जेवत असताना पाणी पितो. जेव्हा जेवत असताना पाणी पितो, थोडं थोडं पाणी पितो, तेव्हा काय होतं? तर गॅस विझली का? आपली जठराग्नी विझली का? नाही. तर ही जठराग्नी जेव्हा आपण थोडं थोडं पाणी पित असतो तेव्हा ती डायजेशन साठी हेल्प करते, पेस्ट फॉर्म करते. फॉर एक्झाम्पल, जेव्हा मिक्सर मध्ये आपण फूड ग्राइंड करायला टाकतो तेव्हा थोडं पाणी टाकतो. कोरडं टाकतो का आपण ग्राइंड करायला? नाही टाकतो, बट त्याचा आवाज वगैरे चालू होतं. बट जेव्हा आपण थोडं पाणी टाकतो फूड मध्ये तेव्हा ती जी पेस्ट होते ती प्रॉपर पेस्ट होते. त्याचप्रमाणे आपण जेव्हा थोडं थोडं पाणी पित असतो जेवताना, ते हेल्प करतो आपल्या डायजेशन साठी आणि ते मिक्स करत असतो, सो दॅट एक स्मॉल सॉफ्ट पेस्ट आपल्या इंटेस्टाईन पर्यंत जायला. सेकंड सिच्युएशन, खूप जणांना सवय आहे की जेवल्यानंतर पाणी पितो. ही आपली सेकंड सिच्युएशन आहे. आता काय होतं जेवल्यानंतर जेव्हा आपण पाणी पितो, ही जठराग्नी आहे, दिसते ना? जठराग्नी आहे. जेव्हा आपण जेवल्यानंतर एकत्र पाणी पितो तेव्हा काय होतं? जठराग्नी विझून जाते. म्हणजेच काय, तुम्हाला माहिती आहे का, डायजेशनचा टाइम फ्रॉम स्टमक टू इंटेस्टाईनचं 2 आवर्स आहे. सो तुम्ही जेवल्यानंतर लगेच जेव्हा पाणी पिता तेव्हा ते डायजेशन होत नाही. पाण्याचं काय काम असतं? तर ते पुढे ढकलतो. जो पण फूड आहे, जो पण सबस्टन्स आहे तो पुढे ढकलतो. तुम्ही पाणी पिता, तो जो पण फूड आहे तो स्टमक मधून इंटेस्टाईन मध्ये पुढे तसाच्या तसा ढकलला जातो. का? तर जठराग्नी ऑलरेडी विझली गेली आहे, सो तो जो फूड असल्यावर तो कच्चा राहतो, तसाच राहतो आणि तो फूड जाऊन पुढे ऑब्स्ट्रॅकलचं काम करतो. त्यामुळे जो ऑब्स्ट्रॅकल बसतो त्याच्यामुळे आपल्याला खूप काय बरेच प्रॉब्लेम चालू होतात. फॉर एक्झाम्पल, ब्लॉटिंग चालू होते, पोट फुगलं जातो, ऍब्डॉमिनल पेन चालू होतात, वॉमिटिंग चालू होते, ऍसिडिटी होते, कॉन्स्टिपेशन होतं, कारण की तो प्रॉपर फूड डायजेशन झाला नाही, तो कुठे पुढे जाऊन अटकला जातो. चिंबट ढेकर सुद्धा यायला लागतात. असे खूप काय बरेच प्रॉब्लेम्स आहेत ते चालू होतात. एक्झाम्पल, जेव्हा पण आपण फूड मिक्सर ग्राइंडरला मिक्स करत असतो तेव्हा जेव्हा आपण ओव्हरफ्लो पाणी टाकलं तेव्हा काय होतं की पाणी पेस्ट होत नाही, तर पाणी पूर्ण पाणी पाणी होत असतं. आणि पाणी जेव्हा आपण ग्राइंड करतो तेव्हा पाणी ओव्हरफ्लो ही देखील होऊन जातं. त्याचप्रमाणे जेव्हा आपण जेवल्यानंतर पाणी पितो तर ते डायजेशन होत नाही आणि तो फूड तसाच राहतो आणि ती जी प्रोसेस आहे, ती डायजेशनची जी प्रोसेस आहे ती लांबवली जाते. आता थर्ड सिच्युएशन, जेव्हा जेवायच्या आधी पाणी पितो आपण, तेव्हा जेव्हा आपण जेवायच्या आधी पाणी पितो, अर्धा तास आधी पाणी पितो, तेव्हा काय होतं? जठराग्नी आपली विझून जाते आणि जठराग्नी विझल्यानंतर आपण किती पण फूड खा, तर काय उपयोगाचं आहे का? हा, तुम्ही जर गॅसवरती काय फूड ठेवलंय आणि गॅसच ऑन नाही केलाय तर ती गोष्ट शिजणार आहे का? नाही.
त्याचसारखं जेव्हा आपण जेवायच्या आधी पाणी पिलं तर ती जठर अग्नी विझून जाते आणि आपण जे पण फूड जेवतो ते डायजेस्ट होत नाही. आणि जर डायजेस्ट झालं नाही फूड तर सेम प्रॉब्लेम, ऍबडॉमिनल प्रॉब्लेम चालू होतात, कॉन्स्टिपेशन चालू होतं, ब्लॉटिंग चालू होते, पोटात दुखायला चालू होतं, वॉमिटिंग चालू होतात, ऍसिडिटी चालू होते. सो तुम्ही कुठल्या टायमिंगला पाणी पिताय हे इम्पॉर्टंट आहे. तर आता 3 सिच्युएशन सांगितली आहेत. तर पहिल्या सिच्युएशन मध्ये काय होतं, जेव्हा जेवताना पाणी पित होतो आपण तेव्हा प्रॉपर डायजेस्ट होत होतं, प्रॉपर पेस्ट होत होती आणि ते प्रॉपर स्मूथली पास होत होतं आणि आपल्याला काही प्रॉब्लेम होत नव्हता. त्या टायमिंगला तो पाणी आपल्याला अमृतचं असतं. आणि सेकंड अँड थर्ड सिच्युएशन मध्ये जेव्हा जेवल्यानंतर 2 तासानंतर आणि जेवायच्या अर्ध्या तासाच्या आधी जेव्हा आपण पाणी पितो तेव्हा ते डायजेस्ट होत नाही आणि आपल्याला सगळे प्रॉब्लेम्स म्हणजे स्टमक एक वगैरे सगळं चालू होत असतं. सो तो जो पाणी आहे तो विषाचं पाणी आहे. सो आता तुम्ही कुठलं पाणी पिता आणि कधी पाणी पिता ते लक्ष द्या आणि मला कमेंट करून नक्की सांगा. आजची व्हिडिओ एवढीच आहे. तुम्हाला जर व्हिडिओ आवडली असेल तर लाईक शेअर करायला विसरू नका आणि जर तुम्ही नवीन आहात माझ्या चॅनल वरती तर सबस्क्राईब करायला विसरू नका. मी विसरली नाहीये, बोनस टिप सांगायची आहे मला ते. तर बोनस टिप आहे, जेवताना नेहमी वॉर्म वॉटर म्हणजे कोमट वॉटर पिता, थंड पाणी पिऊ नका. का तर थंड पाणी हे वॉझो कन्स्ट्रक्शनचं काम करतं. वॉझो कन्स्ट्रक्शन म्हणजे काय करतं, तर आपले जे मसल्स आहेत, जे पण आपण आपला ब्लड फ्लो आहे ते थोडं कमी करतो. आणि जर मसल्स आणि ब्लड फ्लो कमी झाला तर आपले जे ऍक्टिव्हिटीज आपल्या इनर बॉडीमध्ये चालू असणार ते थोडे कमी होणार. त्याचप्रमाणे जसं म्हणजे अग्नीचं जो पण काम चालू असणार तर जो रेग्युलरच्या हिशोबाने तो कमी होणार आणि ते कमी झालं तर ऑब्व्हियसली तुमचे फूड पार्टिकल्स तसेच राहणार, प्रॉपर शिजणार नाही आणि प्रॉपर डायजेस्ट होणार नाही. सो जेवताना मोस्टली वॉर्म पाणी पित जा. थँक्यू.